सावित्रीबाई फुलेचा विजय असो, सावित्रीबाई फुलेचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेचा विजय असो, विजय असो, पूज्य डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो, महावीरांचा विजय असो, महाराजांचा विजय असो। दीप प्रज्वलनाचा व सर्व महापुरुषांच्या फोटोचे पुष्पहार करून विनम्र अभिवादन होत आहे। तरी सर्व पाहुण्या मंडळांना मी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी पंचकार्य स्थानापन्न व्हावे। गेल्या 18 तारखेपासून आपल्या या बाजार चौकामध्ये आपण संत कबीर प्रबोधन नगरी नाव देऊन या ठिकाणी भारतीय संविधान पर्व या विषयावरती एक विचार आपल्या गावामध्ये रुजावे या दृष्टिकोनातून कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाचा आजचा तिसरा दिवस शुक्रवारी दिनांक 18 तारखेला आपण विषय घेतला होता भारताचे संविधान समजून घेताना। त्यानंतर काल दिनांक 19 एप्रिलला आपला जो विषय होता तो होता भारतीय संत चळवळीचा संविधानावरील प्रभाव। गेले 2 दिवस माननीय ॲडव्होकेट अनिलजी काळे, माननीय इजेड खोब्रागडे, माननीय नागेशजी चौधरी, त्यासोबत माननीय ॲडव्होकेट सुभाषजी काळबांडे, माननीय ॲडव्होकेट सुरेश टेकाडे यांसारखे वक्ते भारताचे संविधान समजून घेताना या विषयावर बोलून गेले। त्यासोबत भारतीय संत चळवळीच्या संविधानावरील प्रभाव यावरती काल हरिभक्तपरायण धर्मकीर्ती महाराज परभणीकर, माननीय बनते धर्मसारथीजी, माननीय डॉक्टर प्राध्यापक जावेद पाशा
भारतीय मुस्लिम परिषद, मान्य रमेश विजयकर जैन तत्वज्ञानाचे अभ्यासक आणि मान्य ज्ञानेश्वर दादा रक्षक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासक यांचे विचार आपण ऐकलेले आहेत. आत्मसात करणे हा तुमचा विषय. आज या विचार मंचावरती विषय आहे तो गांधी का मरत नाही. अनायशे यावरती जे पुस्तक लिहिलेलं आहे गांधी का मरत नाही त्या पुस्तकाचे लेखक म्हणून आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले या पुस्तकाचे लेखक आहे माननीय चंद्रकांतजी वानखेडे साहेब. ते आपल्यामध्ये उपस्थित आहे. ते आपले विचार मांडतीलच. आपला भारताचा इतिहास हा विविधांगी आपल्याला आढळून येतो. वेगवेगळे पैलू आहेत. काही परिचित आहेत तर काही अपरिचित असे पैलू सुद्धा आपल्या इतिहासाला आहे. कदाचित जास्त मोकळं बोलायचं तर ते पैलू आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत किंवा पोहोचू दिले नाहीत. आणि म्हणून बऱ्याच काळापासून सामान्यांच्या भावभावनांना अधिकाराला वाचा फुटावी या दृष्टिकोनातून बहुजनातील बऱ्याचशा लेखकांनी बऱ्याचशा कवींनी विचारवंतांनी वेगवेगळ्या विषयावरती आपले विचार प्रकट केले. जी वास्तविकता घडलेली आहे जी वास्तविकता आहे घडलेल्या घटनांवरचे जे वास्तविक चित्रण आहे ते समाजापर्यंत आणण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेला आहे. आजचा आपला विषय गांधी का मरत नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे गांधीजींची हत्या झालेली आहे आणि तोच विषय हाताशी धरून गांधी का मरत नाही यावरती आजचे वक्ते श्री चंद्रकांतजी वानखेडे साहेब यांनी पुस्तकामध्ये आपले विचार मांडलेले आज प्रत्यक्ष तुमच्या समोर मांडणारच आहे. हत्या ही शरीराची होऊ शकते परंतु आपल्या विचाराची कीर्तीची हत्या होऊ शकत नाही. आणि म्हणूनच तुमच्या आमच्यामध्ये आज सुद्धा महात्मा गांधी हे विचाराने जिवंत आहे. महात्मा गांधींचं स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान अलीकडच्या काळामध्ये एक फॅड आलेला आहे. जे महान विचारवंत होऊन गेले ज्यांनी समाजातील बहुविध बहुजनातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी जे झटले त्यांना कुठेतरी कमी दाखवण्याचा हा प्रयत्न अलीकडे होतोय हे दिसतंय. आणि म्हणून गांधींची हत्या का झाली याची वेगवेगळी कारण मीमांसा वेगवेगळ्या प्रकारे झालेली आहे. आणि आपल्यापर्यंत आलेलं कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे जेव्हा विभक्त झाले दोन तुकडे झालेत आपल्या देशाचे. त्यापूर्वी कुठली देशाची संकल्पना होती काय होती येणारे वक्ते बोलतीलच. आणि त्यानंतर विभागणी का झाली फाळणी का झाली त्यामध्ये सुद्धा गांधींना गोवलं जाते की गांधींमुळे ही फाळणी झालेली आहे. वस्तुस्थिती काही वेगळी आहे. ती फाळणी झाल्यानंतर 55 कोटी पाकिस्तानला भारताने दिले म्हणून गांधींची हत्या करण्यात आली असं म्हणणारा एक वर्ग आहे. त्यामध्ये काय सत्य काय असत्य हे लोकांपर्यंत जायला पाहिजे. बरंचसं गेलेलं आहे परंतु त्यात वास्तवता कमी आणि चित्रण जास्त असं मला तरी वाटते. माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून ही वास्तविकता समाजापर्यंत जावी आपला इतिहास स्पष्ट असा आपल्यापर्यंत असावा जेणेकरून वर्तमानात आणि भूतकाळात
आपण कशा प्रकारे जगायचं आहे, आपला सर्वांगीण विकास कसा करायचा आहे, ओघानेच सामाजिक विकास कसा होईल, देशाचा विकास कसा होईल, हा सर्व विचार सातत्याने येतोच. त्या दृष्टिकोनातून जी काय ऐतिहासिक वास्तविकता आहे ती आपल्यापर्यंत यावी, त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा एक छोटासा उद्देश होता. आणि म्हणून आज या मंचकावरती आजचा जो विषय आहे, या विषय आहे गांधी का मरत नाही. आणि या विषयासाठी आज आपले जे वक्ते आलेले आहेत ते आपल्याला आपले विचार, त्यांचे विचार ते मांडतीलच. आणि म्हणून मी थोडक्यात आपली या ठिकाणी मी आपला प्रास्ताविक थांबवतो. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.